नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सर्वच येणाऱ्या भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आशिया विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिलिपाईन्स या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? खालीलपैकी डॅशच्या मार्गाने सरकाराला सर्वाधिक उत्पन्न मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय हवामान शास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला? सिंधू नदी पाणी वाटप करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? भारताने सर्वप्रथम अणुचाचणी कोणत्या साली घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 मंगल पांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसंख्या वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्या वर्षी अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1955 या वर्षी अस्तित्वात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 अरविंद पनगाडिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जालना हे शहर कुंडलिका नदीकाठी वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? देशात सर्वात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे? संघ याचे नाव प्रदेश यासंबंधी संविधानिक तरतूद डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? भारतात एकूण किती किमीचा समुद्रकिनारा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? सामाजिक क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4
ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 जालना या जिल्ह्यामध्ये झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठची स्थापना केव्हा झाली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1958 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. महाराष्ट्र ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते कारण डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 साखर कारखान्याचा विकास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? भारतात स्थापन झालेली पहिली नगर परिषद कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशाला ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदारास डॅश डॅश हा कळवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तलाठी कळवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी भरते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, सोडियम बायकार्बोनेट ला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रह स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 अवंतिकाबाई गोखले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? निलगिरी पर्वत कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ओडिसा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण? द थर्ड पिलर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रघुराम राजन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? भारतीय मसुदा समिती सदस्य म्हणून काम कोण पाहत होते? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 टी टी कृष्णमचारी, ऑप्शन क्रमांक 2 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन क्रमांक 3 कन्हैयालाल मुंशी. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजगुरुनगर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, खालीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? पुढीलपैकी कोणते वाण भारतातील व्यावसायिक पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहरी, ऑप्शन क्रमांक 2 तंबाखू, ऑप्शन क्रमांक 3 जूट, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा,
मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? मेडिसिन लाईन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा व युनायटेड स्टेट्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅशच्या राज्यात पसरलेले आहे. सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी डॅशच्या राज्यात पसरलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. 73 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजांपासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 गांधी आर्यविन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आर्यविन कराराने डॅशला स्थगिती देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 डॅशचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. डॅशचे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते. तर ऑप्शन क्रमांक 1 एन राय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश अधिवेशने झाली होती. भारतीय संविधान निर्मितीच्या घटना समितीची एकूण डॅश अधिवेशने झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 11 अधिवेशने झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ग्रामपंचायतच्या सरपंच यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतचा सरपंच यांचा कालावधी किती वर्षांचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गापूर लोह पोलाद प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.